बाहेर धो पडणारा पाऊस आणि सोबतीला मस्त असेल मिरचीचे वडे। जर तुम्ही एकदा हा बनवला तर नेहमी हा खाता। इतका मस्त मिरची वडा बनवून तयार होतो। उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडी खाऊन कंटाळा येतो। हा पदार्थ अवश्य बनवून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तुम्हाला आता कट करून देखील दाखवते। आतून बघू शकता तुम्ही, आतून चटपटीत सारण आणि बाहेरून कुरकुरीत आवरण। तुम्ही मिरची वडे शौकीन असाल ना तर एकदा नक्की करून बघा, खूप एकदम मस्त चवीचे लागतात। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा उपवासाच्या दिवशी। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी घेतलेली आहे पाऊण वाटी भगर, म्हणजे एक वाटीला थोडीशी कमी आहे, किंवा तुम्ही एक वाटी देखील घेऊ शकता। मी सर्व इथे वाटीने मेजरमेंट घेणार आहे। आता ही एक वाटी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे भगर, ती आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे। आणि इथे मी एक अर्धा कप इतका साबुदाणा घेतलेला आहे, तो टाकायचा आहे। आणि हे 2 ते 3 पाण्यांनी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। जे पावडर वगैरे लावलेली असते ती सर्व निघून जाते याच्याकरता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला साबुदाणा आणि भगर बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे। आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 1 तास साबुदाणा आणि भगर भिजवून घ्यायचं। जर तुम्हाला लवकर हवं असेल तर तुम्ही गरम पाणी देखील टाकू शकता, म्हणजे लवकर भिजेल। तर इथे आपल्या साबुदाणा आणि भगर भिजते तोपर्यंत बटाट्याचं कुकर लावायला घेणार आहोत आपण आतमधल्या साधनासाठी। तर इथे मी 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेत, 2 मोठे आहेत आणि 1 छोटा आहे। हे बटाटे लवकर शिजावे याच्याकरता आपल्याला मधून असा कट मारायचं आहे। ते जास्त मोठं असेल तर 4 फोडी करायच्या या बटाट्याच्या, एका बटाट्याच्या। तर इथे मी 2-2 अशा करून घेतलेल्या आहेत मधून कट मारून। आणि अख्खे जर बटाटे लावले तर शिजायला वेळ लागतो, त्याच्याकरता हे अशी कट करून टाकायचे। आणि आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी बटाटे 2 ते 3 पाण्याच्या सुरुवातीला। बटाट्याच्या ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे बटाटे बुडेल इतपत, आणि ह्याच्यामध्ये झाकण लावून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅस करून। आता तिकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तर इथे मी आपला 1 तास साबुदाणा देखील मी इथे भिजवून घेतलेला आहे। लवकर भिजतो, फार काही वेळ लागत नाही। जर तुम्हाला लवकर हवं असेल तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता, जे फार लवकर भिजेल, पण मी नॉर्मल टाकलं होतं पाणी थंडच। आता भिजला देखील आहे साबुदाणा आणि भगर छान मऊसर। आता इथे छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक साधारण 3 पळी इतपत आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे साबुदाणा आणि भगरीचं। ह्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची, जास्त मोठं रवा वगैरे ठेवायचं नाही आहे, बारीक करून घ्यायचं या पद्धतीने मऊसर, म्हणजे लोण्यासारखं हातामध्ये घेतलं तशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला। इथे मी सर्व 2 बॅचमध्ये बारीक करते, एका बॅचमध्ये नाही बसले याच्याकरता। सर्व इथे मी टाकलेलं आहे हे मिश्रण, आणि ह्याला बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे बंद चालू करून। आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण बाजूला ठेवून देऊयात। तर इथे मी आपल्याला वाटण करायचं आहे छोटंसं, त्याच्यासाठी इथे मी एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक तुकडा, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। उपवासाला कोथिंबीर चलत असेल तर वापरा, काय ठिकाणी वापरता येते त्यासाठी नाही वापरली सुद्धा चालेल। तर इथे मी घेतलेलं आहे बारीक करून अशी पेस्ट करून घेतलेली आहे ओबडधोबड अशी, ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे। आपण जे बारीक करून घेतो ना साबुदाणा आणि भगर त्याच्यामध्ये टाकायचे। थोडीशी मी बाजूला ठेवून दिलेली आहे, अगदी 1 चमचा टाकलेली आहे। आणि इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, उपवासाला चलत असेल तरच वापरा, पण छान दिसती कोथिंबीर त्याच्याकरता टाकलेला आहे। चवीनुसार मीठ टाकून याला फेटून घ्यायचं आहे। इथे मी चिमूटभर सोडा टाकलेला आहे, अगदी चिमूटभर, जास्त नाही टाकायचं, अगदी थोडासा टाकायचा आहे, म्हणजे आपले मिरचीचे पकोडे आहेत छान फुगतात त्याच्याकरता। ह्याला मिक्स 2 मिनिट सोडा आहे तो मिक्स करून घ्यायचा। इथे मी अर्धा कप एवढं राजगिरा पीठ घेतलेलं आहे, ते टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। जर राजगिराचं पीठ नाही टाकलं तर आपले पकोडे जे आहेत ते नीट व्यवस्थित होणार नाही। मी तळून बघितले आणि मग मी ॲड केलेलं आहे राजगिरा पीठ, त्याच्याकरता मिरचीचे पकोडे करण्यासाठी राजगिरा पीठ वापरा, कारण बाइंडिंग छान येतं आपल्या पिठाला। आता हे पीठ मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। तर इथे मी राजस्थानी मिरची घेतली आहे, यामध्ये ही 2 प्रकार असतात, जाड असते, ही कमी तिखट असते, यापेक्षा बारीक थोडीशी असते, तुम्ही कोणतीही घेऊ शकता। मिरची मी स्वच्छ धुवून घेतली आहेत, साधारण एक 6 ते 7 मिरच्या आहेत। आपल्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत। आता ह्याला आपल्याला मधून कट द्यायचं आहे, शक्य होईल तर पूर्ण होईल तितकं मिरच्या बी काढून टाकायचं, शक्य होईल तेवढंच टाकायचं। ही मिरची
तिखट नसते, त्यामुळे हाताने आपण बिया काढू शकतो ह्याच्या। सुरुवातीला वरती आडवा काप मारायचा वरच्या देठाच्या बाजूला आणि खाली एक चीर द्यायची आहे। या पद्धतीने जमेल तेवढे आपल्याला शक्य होईल तेवढ्या मिरच्या काढून घ्यायच्यात। इथे सर्व देखील मी या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, या पद्धतीने बिया देखील काढून टाकलेल्या आहेत। तर इथे आपल्या रेडी झालेल्या मिरच्या कापून देखील। आता आपण लगेच ह्याचे आपण मिरचीचे स्टफिंग बनवून घेणार आहोत, आपण सारण बनवून घेणार आहोत आतमधलं। कुकरच्या 2 देखील शिट्ट्या झाल्या आहेत, कुकर गार झालेला आहे। आता शिट्टी वरती करून आपल्याला कुकर उघडायचा आहे। बघू शकता बटाटे देखील छान शिजले देखील आहेत, मऊसर असे। आता हे बटाटे आपल्याला गरम आहेत, त्यामुळे लगेच आपल्याला साल काढता येणार नाही। याच्याकरता आपल्याला ह्याच्यामधलं पाणी काढून टाकायचे आणि ह्याच्यावरती असं बटाटे हे करायचे आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं, म्हणजे काय होईल बटाट्याची साल पटकन काढता येईल। याच्याकरता बटाटे खूप गरम असल्यामुळे लगेच नाही करता। इथे मी एक 5 मिनिटाला थंड करून घेतलं बटाट्याला आणि बटाट्याची साल काढून घेतलेली आहे। आता इथे बाउल घ्यायचा आहे, बाउलमध्ये हे बटाटे थोडेसे टाकायचे, आणखीन थोडे ठेवून दिलेत। इथे मी मॅशर घेतलेला आहे, मॅशरने आपल्याला हे बटाटे आहेत ते सर्व टाकून इथे आपल्याला ताटामधले आपल्याला बटाटे आहेत छान मॅश करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने बटाटे देखील छान मऊसूर शिजलेत। आता बटाटे देखील मी इथे मॅश करून घेतलेले आहेत। आता हे जे आहे मॅशर बाजूला ठेवून द्यायचं। इथे मी घेतलेलं आहे आपण सुरुवातीला जी पेस्ट करून घेतली होती ना, अद्रक आणि ही मिरची आणि कोथिंबीरची, ती टाकायची आहे। तुम्ही या ठिकाणी जिरे देखील टाकू शकता 1 चमचा, पण मी टाकले नाही आहेत। थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं ह्या पिठामध्ये। आणि इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे, अर्ध लिंबू आपल्याला पिळून घ्यायचे। अर्ध लिंबू पिळून घेतलं मग काय होतं, चव एकदम चटपटीत मस्त अशी लागते। त्याच्याकरता अर्ध लिंबू पिळून घ्या आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। असं हातानेच मिक्स करून घ्या, चमच्याने व्यवस्थित नाही मिक्स होणार। याच्याकरता मी इथे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते। इथे मी हाताने देखील छान मिक्स देखील करून घेतलेले, एकजीव झालेला आहे हे सर्व। इथे मी मिरच्या ज्या आपण सुरुवातीला कट करून घेतल्या होत्या ना बी काढून, त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाट्याचं स्टफिंग भरायचं आहे। या पद्धतीने व्यवस्थित असं स्टफिंग भरून घ्यायचं, जेवढं बसेल त्या मिरचीमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने। आता दुसरी मिरची देखील तुम्हाला स्टफिंग भरून दाखवते। या पद्धतीने मिरचीची जी आपण कट मारला होता ना, त्याच्यामुळे छान व्यवस्थित असं स्टफिंग बसतं। बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित असं स्टफिंग भरून घ्यायचं दोन्ही मिरच्यामध्ये छान, म्हणजे आपल्याला मिरची आणि बंद करायचं, जो पोर्शन आहे ना आपण मिरची भरून झाल्यानंतर तो दाबायचा असा या पद्धतीने, म्हणजे मग इथे मिरची देखील बनवून झालेली आहे। आता आपण ही मिरच्या इथे सर्व रेडी करून घेतलेल्या आहेत सारण, म्हणजे स्टफिंग भरून। चला तर मग आपण ह्या मिरच्या लगेच तळायला घेणार आहोत। मिरच्या तळून घेण्या अगोदर आपल्याला ही एक मिरची घ्यायची आहे आणि या मिश्रणामध्ये आपल्याला या पिठाला, ही पीठ आहे ज्या मिरचीला लावायचं आहे, किंवा तुम्ही थोडंसं पातळ देखील मिश्रण करू शकता। अगदी थोडंसं 1 चमचा टाकून थोडंसं घट्टसंच ठेवलेलं आहे या पद्धतीने। आता तेल देखील छान गरम झालेलं आहे, शेजारी लगे मी तेल गरम करत ठेवलं होतं। गॅसची फ्लेम ठेवताना जास्त हाय देखील नाही आणि जास्त लो देखील नाही, मीडियम गॅसवरती हे आपल्याला मिरचीचे वडे तळून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूनी आपल्याला छान ह्याला गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। पलटी मारून घ्यायची, पलटी मारत छान ह्याला गोल्डन कलर आला की काढून घ्यायचं। लगेच दुसरी मिरची सोडून घेणार आहोत। आता आपण तळून दाखवू तुम्हाला दुसरी मिरची देखील वडे। आता पलटी मारून घ्यायची, एक बाजू छान तळली गेली की दुसऱ्या बाजूने ह्याला गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने छान ह्याला तळून घ्यायचं आहे। बघू शकताय तुम्ही। जर तुम्ही हाय गॅस ठेवला तर कच्ची राहू शकते मध्ये, याच्याकरता मीडियम गॅस करूनच तळून घ्यायची आणि तेलामधून काढून घ्यायची। इथे आपण उपवासाचे जे मिरचीचे वडे देखील गरमागरम असे तळून बनवून तयार झाले आहेत। इथे क्रिस्पीपणा बघू शकता तुम्ही, अगदी क्रिस्पी झालेले आहेत, वरून कुरकुरीत आणि आतून मस्त चटपटीत सारण भरलेली मिरचीचे वडे बघू शकता। आता आतमधून कट करून देखील दाखवते तुम्हाला चाकूने। बघू शकता स्टफिंग आतून एकदम चटपटीत लागते ही मिरची आणि वरतून कुरकुरीत, आणि तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, अप्रतिम चवीची लागते। तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला
हे मिरचीचे वडे नक्की करून बघा। आतून चटपटीत आणि वरून कुरकुरीत खमंग उपवासाचे मिरचीचे वडे लागतात। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया।